नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना मित्रांनो, मी तुम्हाला 2 दिवसा अगोदर आता 2 दिवसाआधी सांगितलं होतं का मी तुम्हाला माझ्या लाईफमध्ये एक ड्रीप सांगून म्हटलं काय आहे माझं सगळ्यात तर मग आज मित्रांनो मी तुम्हाला आता इथे त्या जागेवर घेऊन जातो. काय माझं ड्रीम तुम्हाला मी दाखवतो. पण सगळ्यात चला तर मग आपण त्या जागेवर जाऊया. तुम्ही इच्छुक आहात ना ते बघायला, चला आपण तिथे जाऊन बघू. हे बघा आमचे एक कार्टून बघा, हा एक साऊ, हा साऊची सायकल रायडिंग, आणि हा डॉन बघा हा कसा, हा एक गाडीवाला, आणि तो तिकडं. मित्रांनो हे माझं ॲक्वेरियम आहे, त्याच्याविषयी बघून घ्या कसं आहे ते. फुल मेंटेन ठेवलं आहे मी. तुम्हाला लवकरच याच्या संबंधित एक व्हिडिओ दे. चला पार्सल दिलं आहे, बहिणीकडे द्यायचं आहे. चला तर आपण आपली EV चालू करूया. ॲथर 450X. तुम्हाला मी याच्यावर पण एक व्हिडिओ दाखवल. माझी पल्सर 150 होती, त्याच्यावरून मी रस्ता बघून घ्या मित्रांनो, एकदम टॉप टू टॉप, फुल कंडिशन. तर मित्रांनो मी आता आपल्या जागेवर पोहोचलो आहे. मित्रांनो ते माझ्या समोर आहे. काय आहे ड्रीप ते माझ्या समोर आहे. मी इकडे उभा आहे. बाबा आजूबाजूचा व्ह्यू. तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाचं आपलं एक पण आपल्या आयुष्यात एक आपलं घर पाहिजे. तर मित्रांनो दुसरं काही नाही, मी माझं घर दाखवणार होतो तुम्हाला. म्हणजे माझ्या घराची सुरुवात आहे. माझं एक स्वप्न होतं का माझं पण एक छोटंसं घर राहावं. ती घराची मी सुरुवात केली. घराची सुरुवात म्हणजे झाली आहेच. मी कधीच कुठे फुटे नाही टाकलं, काही नाही. आता कंडिशन दाखवतो. माझं स्वतंत्र घर नाही, रो हाऊस आहे नाशिकमध्ये. हे बघा लोकेशन बघून घ्या, तुम्हाला लगेच समजेल का कुठे येते. तर हे पहा मित्रांनो, ही साईड आहे. इथून 3 नंबरचा आपला रोस आहे. हा कॉर्नर 1 नंबर आहे, दुसरा 2 नंबर, आणि तो 3 नंबरवाला आपला आहे मित्रांनो. हा पहा मित्रांनो, हा आपला आहे. आणि हा माझा मित्र आहे गणेश, त्याचा आहे मित्रांनो हा. इथं ही पार्किंग आहे 25 फुटाची. इथं आपण एक हॉल तयार केला तर हॉल पण होईल. इथं 3000 लिटर टाकी आहे पाण्याची. मित्रांनो रात्र झाली त्याच्यामुळं काही जास्त दिसणार नाही. इथं फ्लॅश लावतो मी. इकडं इथून एंट्री आहे मेन डोरची. इकडं बेडरूम आहे मित्रांनो, खाली अटॅच वॉशरूम, कॉमन आहे वॉशरूम. इकडं मागे जागा आहे, 4 फुटाची जागा आहे मित्रांनो मागे. पाठीमागून प्लास्टर झाला आहे, तो बाकीचं काम चालू आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी जो बाकीचं सगळं कसं आहे काय ते मी तुम्हाला उद्या किंवा दिवसा येईल तेव्हा सांगेन. म्हटलं ना आता रात्र होऊन गेली आहे. इथं काही दिसणार नाही तुम्हाला, काही समजणार पण नाही. हे बघा काही दिसणार नाही इकडं. तुम्हाला फक्त वरती जातो मी. वरती आता गच्चीवर जे समजून आपलं बाकी सगळा माझा प्लॅन कसा आहे काय आहे ते सगळं मित्रांनो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवल. आता इथं फक्त वरती प्लास्टर झालं आहे. फक्त तुम्हाला मी आता माझ्या घराजवळून कसा व्ह्यू कोणता समोरचा दिसतो ते दाखवतो मित्रांनो. तुम्ही त्याच्यावरून समजून जा. जे नाशिकचे असतील त्यांना आपल्याला ते समजून जाईल पण का लोकेशन कोणते आहे. ज्यांना लोकेशन समजत
त्यांनी प्लीज कमेंट करा, कमेंटमध्ये नक्की सांगा का लोकेशन कुठलं आहे ते. पाऊस पण चालू आहे मित्रांनो, दमवलं. हे बघा लोकेशन आहे, आपलं टेरिस आहे. टेरिस घराच्या बॅक साईड इकडे मित्रांनो व्ह्यू आहे मागचा मित्रांनो. ही खरी ओळख आहे मित्रांनो इथली. जे जे नाशिकमध्ये राहत असतील ते लगेच सांगतील लोकेशन कुठलं आहे ते. आणि प्लीज ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा काही लोकेशन कुठले आहे असं. मित्रांनो आज फर्स्ट टाईम म्हणजे मी कधी फोटो पण स्टेटसला ठेवलं नाही मित्रांनो, कधी दाखवलं नाही कोणाला का काहीच नाही. आज तुमच्यासाठी सगळ्यांना मी प्रत्येकजण म्हणतो हा घेतलं तरी दाखवलं नाही, हे झालं तरी सांगितलं नाही, असं तसं काही नाही मित्रांनो. पण आपल्याला आवडत नाही का आपण हे घेतलं, कारण की आपण हे मोठ्या घराण्यातले पोरं नाही का आपण हे पैसे फेकले आणि घेतले. आपलं स्वप्न होतं मित्रांनो का आपलं बी कधीतरी एक स्वतःचं घर असावं. आणि मी तर स्वप्न पाहिलंच नाही, स्वप्न होतं पण आपल्या गावाला म्हटलं असतं घर बांधायचं. पण असं विचार पण नाही कधी केलं का नाशिकमध्ये स्वतःचं कधी घर राहील असं. कारण की आम्ही इथं घर घ्यायचं कारण असं आहे मित्रांनो, कारण मी कॉलेजला असताना किंवा आम्ही कधी इमर्जन्सीला आपल्याला दवाखान्यात यायचं, इकडं यायचं दवाखान्यात वगैरे नाशिकला, तर मित्रांनो असं कोणाच्या घरी राहायचं आता काय ते चांगलं नाही वाटत, त्यांच्या घरी राहायचं काय. आणि मी कॉलेजला पण त्याच्या रूमलाच दिवस काढले मित्रांनो. मला जे अनुभव आला, जे आपण दुसऱ्याच्या घरी राहिलो तर माझ्या मुलांवर ते दिवस नको यायला मित्रांनो, म्हणून मी हा रॉज घेऊन टाकला. मी फ्लॅटच बघत होतो. हे पण मित्रांनो तुम्हाला बिल्डिंग पण दाखवतो. हे बघा समोर बिल्डिंग आहे श्रीनिवासा म्हणून, तिथं फ्लॅट बघितला मित्रांनो. तो BHK होता, फ्लॅट मोठा होता मित्रांनो. पण माझी फॅमिली मित्रांनो मोठी आहे. आम्ही 3 भाऊ आहेत, आई पप्पा आणि ते सगळे. कसं आहे मित्रांनो मग कोणी पण येतं आपल्या आणि ते बरोबर नाही वाटत 2 BHK येतं. मग मी इथं जाऊ दे म्हणून आपलं बजेट नव्हतं तरी पण जाऊ दे म्हटलं, हळूहळू का होणं करून. घरच्यांचं पण खूप सपोर्ट आहे सगळं मित्रांनो मला. पप्पांना कधी पण काय बी पप्पा असं करायचं, पप्पा अरे तुझ्या मनाला जसं वाटेल तसं कर, आम्ही हाही सगळं सोबत तुझ्यासोबत. आणि आजपर्यंत मित्रांनो जे मी घेतलं आहे ना ह्याच्यामागं घरचा सपोर्ट आणि सगळ्यात मेन आमच्या होम मिनिस्टर मिसेस तिचा सपोर्ट आहे. तिने पण कधी हा तू केली नाही. मला जे वाटत का तिचा सपोर्ट एवढा आहे का मी एखादा निर्णय घेतला तर त्या गोष्टी पुढे ती करत नाही का मला नाही आवडलं मला नाही घ्यायचंच नाही असं नाही. तुम्हाला आवडला घेऊन टाकाय. पप्पांचं पण तसेच आहे मित्रांनो, तुला योग्य वाटतंय करून टाक, काय अडचण नाही. पप्पांना फक्त मी दाखवलं, पप्पा आले पण नाही जागेवर, कुठे जागा आहे काय. पप्पांना फक्त मी फोन केला, पप्पा असं आहे घर पाहिलं मी काय करू, घेऊन टाक म्हणे, बघून घेऊ पुढचं काय करायचं ते. पप्पांनी डायरेक्ट कसे बोलले, म्हणजे असा विश्वास. एखादं तर बोललं असतं कुठे काय बघू एवढं महाग कशाला घेतो, काहीच विचार नाही केला. पप्पांनी फक्त एवढं सांगितलं घेऊन टाक. कारण की पाहिजे मित्रांनो घर, कारण की माझी फॅमिली मोठी आहे. आज माझे 2 मुलं आहे, भावाची 2 मुलं आहे. कसं आहे उद्या उठून ते इकडंच येणार आहे, तिकडं सांगेल. पण हे आज जे आहे जे होतं आहे हे सगळं एक स्वप्न, म्हणजे खूप मोठं स्वप्न आहे मित्रांनो माझं. म्हणजे जीवनातील सगळ्यात एक अनोखं स्वप्न आपलं पण घर पाहिजे. आणि मला तर अजून विश्वास होत नाही का नाशिकमध्ये माझं घर होतं आहे असं. कारण की मी कधी म्हणजे हेच केलं नाही, म्हणजे हेच केलं नाही काय म्हणता, विचारच केला नाही का माझं पण घर राहील असं. आज खूप मस्त वाटतं आहे का ज्यावेळेस ह्या ठिकाणाहून उभं राहून असं समोरचा हा व्ह्यू बघतो ना मित्रांनो, तर असं म्हणजे एकदम हॅपी फील वाटतं, एकदम मस्त वाटतं मित्रांनो.
याच्या मागचे कष्ट पण लय मित्रांनो. खूप काय काय करावं लागतं. ड्युटी मॅनेजमेंट कशी करावं लागते. मी पण जातो ड्युटीला, ती पण जाते ड्युटीला. घरी लहान 1.5 वर्षाचं बाळ आहे, ते कोण सांभाळ. साऊ शाळेत जातो, त्याला कोण घ्यायला जाईल, कोण काय. सगळं लय सोपं नाही. फक्त वाटतं सगळ्यांना ते दोघं कमवता असं तसं, पण त्याच्या मागं काय करावं लागतं. पोरांकडे दुर्लक्ष किती होतो ते आम्हाला माहिती आहे मित्रांनो. सोपं नसतं सगळ्या गोष्टी. तर बाकी सगळ्या गोष्टी आपण नंतर सविस्तर बोलून नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सगळं सांगेल. पण तोपर्यंत बाय बाय. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का हे आवडलं का तुम्हाला. आवडलं म्हणजे मी अजून पुरं दाखवलंच नाही, ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये करू. पण कुठे आहे, लोकेशन काय आहे ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. माझे दुसरा ब्लॉग नवीन ब्लॉग येतील ते तुम्हापर्यंत लवकरच पोहोचतील. जय, भेटूया परत.